आर्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज आपण पाहतोय संदेश. या पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं P1चं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज संदेश. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. संदेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉट कव्हरला होतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धावेने श्री गणेश होतोय. तो म्हणजेच आई गावदेवी मामनोली या टीमचा एक धाव धावफलकावरती आहे. आई गावदेवी मामनोली विपक्ष स्वर्गीय नामदेव भोईर 11 संघर्ष केळणी या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. यावेळी पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 9+2 एकूण 3 धाव मिळतात चेंडूवरती आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती आई गावदेवी मामनोली या टीमची. मामनोली विपक्ष केळणी हा सामना आपण पाहतोय. नेहमीच आपण त्याला संघर्ष 11 केळणी या नावाने खेळताना पाहत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये स्वर्गीय नामदेव भोईर 11 केळणी या नावाने हा संघ उतरला खेळण्यासाठी. फ्रीडची संधी असेल. यावेळी फुलटॉस. चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय. फलंदाज आपण पाहतोय यावेळीस प्रशांत आहे. प्रशांत आणि भूषण ही जोडी आपण पाहतोय आई गावदेव मामनोली या टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. ऑन द टॉस खेळतायत. अप्पर कटच्या माध्यमातून आठवण करून देतोय वीरेंद्र सेवागची. अपिश अँड पनिश. चेंडू जातोय स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सन्माननीय संतोष जाधव साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या आपटीकर चषकामध्ये. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी आयोजित आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि चेंडू पट नो मॅच लँड झोन मध्ये आणि चेंडू जातोय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर. चौकार. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मामांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपटीकर चषकामध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटची खूप मोठी चाहती आहेत. यावेळी अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, परंतु नशीब देखील साथ देतोय केळणी टीमची. जिथे चौकार होता तिथे मात्र या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात केली आई गावदेवी मामनोली या टीमने. गतवर्षी 4था क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावला होता आणि गतवर्षीचा फॉर्म कंटिन्यू ठेवलाय याही वर्षी आपटीकर चषकामध्ये आई गावदेवी मामनोली या टीमने. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट केलं. कार्पेट ड्राव पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विक्की भोईरचं. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी मामनोली या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 22. अशी अप्रतिम सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे प्रशांत आणि भूषणने मामनोली या टीमसाठी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 22. खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय आई गावदेवी मामनोली या टीमची. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोठेल दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विक्की भोईर. खूप मोठं नाव आहे केळणी या टीमच्या माध्यमातून. केळणी टीमची ओळख, केळणी टीमचा बॅकबॉन, केळणी टीमचा रण मशीन विक्की भोईर सज्ज होतोय. संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. विक्की भोईरच्या नावाने हा संघ ओळखला जातो. या दरम्यान सन्माननीय संतोष जाधव साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण आहे. भूषण आणि प्रशांत ही जोडी आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात करून दिली, कारण की ज्याप्रमाणे ओपिनियनमध्ये सांगितलं होतं 60+ धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि पहिल्या षटकामध्ये 22 धाव बनवल्यात आई गावदेवी मामनोली या टीमने. मामनोली विपक्ष केळणी हा सामना सुरू आहे. गोलंदाज विकी. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, तेवढाच चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. विकी भोईर खूप मोठं नाव आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगमध्ये देखील निवड झाली होती. तोच गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळी खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती. प्रवीण विषय यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल, कारण की अप्रतिम सुरुवात केली. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात करून दिली आहे प्रशांत आणि भूषणने. 27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मैदानावरती आई गावदेवी मामनोली या टीमने. ओव्हर द विकेट विकी. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चुकीचं जजमेंट आपण पाहतोय. मनोज अरज होते आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. मनोज अरज जे केळणी गावचे उपसरपंच देखील आहेत. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या दरम्यान आदरणीय नितीन दुर्ने साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विकी खूप चांगली गोलंदाजी करतोय. चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. झेल पकडण्याचा 100% प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नाने यश मिळत नाहीयेत. मनोज अरज जे संघनायक आहेत केळणी या टीमचे. स्वर्गीय नामदेव भोईर 11 संघर्ष 11 केळणी विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी मामनोली या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप आणि चेंडू जातोय स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. तीस धावा धावफलकावरती. 33 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. सलामीचे हे 2 फलंदाज अप्रतिम फलंदाजी होतीये. खास करून प्रशांतचा बल्ला बोलतोय या मैदानावरती आणि त्याला खूप चांगली साथ देतोय भूषण हा फलंदाज. आतापर्यंत प्रशांतच्या बॅटमधून 30 धावा आल्यात. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. झेलची शक्यता असेल. सुरेख झेल. क्या बात है. जयेशने अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन.
पहिला मोठा धक्का बसतोय आई गावदेवी मामनोली या टीमला. प्रशांत बॅक टू द पव्हिलियन. धावांची विस्फोटकाने वादली खेळी साकारली ती म्हणजे प्रशांतने आपल्या टीमसाठी. आणि पहिला गोल्डन विकेट कॅरी केलाय, ब्रेक थ्रू निर्माण करून दिलंय केळणी टीमला. गोलंदाज विकी भोईरने, स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण आहे, नोस्टेकला फलंदाज प्रवीण विशे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो मामनोली. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय, कीपर बीट होतोय आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. आई गावदेव मामनोली या टीमची 18.50च्या सरासरीने 37 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय. ज्याप्रमाणे योगेश मडवी सर कालचा दिवस आपण पाहिला असेल तर गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली, परंतु आजच्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये 81 धाव बनवल्या मानेवली या टीमने आणि याही सामन्यामध्ये मामनोली या टीमने पहिल्या दोन षटकांमध्ये 37 धाव बनवल्यात. एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल मामनोली या टीमला. प्रवीण विषय आणि भूषण ही जोडी आपण पाहतोय यावीस मैदानावरती आहे. पहिला धक्का बसला 33 या धावसंख्येवरती प्रशांतच्या स्वरूपात, ज्या प्रशांतने 30 धावांचं योगदान दिलंय मामनोली या टीमसाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या तिसऱ्या षटकामध्ये. जयेश, संदेश जयेश अष्टपैलू खेळाडू आहेत. विकी भोईर देखील अष्टपैलू खेळाडू आहे केळणी या टीमचा. स्वर्गीय नामदेव भोईर 11 संघर्ष 11 केळणी. विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी मामनोली या दोन टीममध्ये सामना सुरू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज भरपूर वर्षांचा अनुभव ज्याच्याकडे आहे तोच येतो स्ट्रायकिंगला प्रवीण विशे उर्फ भाऊ या नावाने सुपरिचित संपूर्ण या कल्याण ग्रामीण विभागामध्ये. गोलंदाज जयेश सज्ज होतोय या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका देखील पार पाडली होती आणि आयोजकांना खूप चांगलं सहकार्य केलं होतं प्रवीण विशे यांनी. यावी चांगला फटका ऑन साइडला लॉफ करतोय, सुरेख टायमिंग आणि चेंडू जातोय विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी होते प्रवीण विशेच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. फुलटॉस चेंडू होता, कीपर बीट होतोय आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचे 22चा हा चौकार येतोय. बोनसच्या स्वरूपात या 4 धावा मिळत आहेत मामनोली टीमला. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी होती, नशीब देखील साथ देतोय. यावी चांगला फटका आपण पाहतो, चाबूक शॉट फेकून देतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज
मॅक्सिमम षटकार. ती कंप्लीट 51 धावा धावफलकावरती मामनोली या टीमची ही ओळख आहे प्रवीण विशेची आणि आपली ओळख सिद्ध करतोय. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहतोय मामनोली या टीमच्या माध्यमातून, कारण की मामनोली या टीमला माहिती आहे केळणी संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, एक नामांकित संघ आहे. या टीम समोर जास्त धावा बनवावे लागतील. यावेळी आपण पाहतोय फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. प्रवीण विशे बॅक टू द पविलियन. अजून एक धक्का बसतोय. आई गावदेवी मामनोली या टीमला प्रवीणची खेळी संपुष्टात. चंदन येतोय चौथ्या क्रमांकावरती. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती खेळतोय, तो म्हणजेच भूषण. त्याला साथ देण्यासाठी येतोय चौथ्या क्रमांकावरती चंदन. 51 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 सुरू आहे. अप्रतिम फलंदाजी होते. मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल केली आहे. ज्याप्रमाणे असं वाटलं होतं कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आणि आज आपण पाहतोय फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे मुकेश गायकरने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं आणि याही सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग मामनोली या टीमच्या माध्यमातून होते. इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय आणि या फटक्यावरती मिळत आहेत 6 धावा. तर आई गावदेवी मामनोली या टीमची धावसंख्या आहे 19.00च्या सरासरीने 57 धावा धावफलकावरती. आपण व्यासपीठावरती काही सन्मान आहेत ते आपण पूर्ण करूया. तर आदरणीय राजू शिसवे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते महेंद्र मस्कर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. माजी उपसरपंच आहेत आपटी मांजरली या ग्रुप ग्रामपंचायतचे आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. आदरणीय राजू शिसवे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेंद्र मस्कर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तसेच आपल्या व्यासपीठावरती मामनोली गावचे समाजसेवक संतोषजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. तर सन्माननीय विनोद शिसवे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते संतोष जाधव साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. संतोष जाधव साहेब उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. समाजसेवक आहेत मामनोली या टीमचे आणि मामनोली या टीमच्या माध्यमातून त्यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. मनोहर लायन्स मामनोली या टीममध्ये त्यांना खेळताना आपण पाहू शकाल. आणि मामनोली गावचे समाजसेवक आहेत सन्माननीय संतोष जाधव साहेबांचा देखील शुभ सन्मान होतो आपल्या व्यासपीठावरती. तसेच आपल्या व्यासपीठावरती नितीन दुर्ने साहेब उपस्थित आहेत मांजरली गावचे उद्योजक समाजसेवक. आणि भूषण शिसवे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे नितीन दुर्ने साहेबांचा. आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते आयोजकांच्या माध्यमातून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती आहेत.
खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय. विकी भोईर येतोय सेकंड स्पेलमध्ये, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोठडीत चौथं. षटक हाताळण्यासाठी यावी चांगला स्ट्रोक आहे, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय भूषणच्या बॅट मधून. फाय 65 धावा धावफलकावरती. विकी भोईर थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय, कारण की खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे विकी भोईर. तोच आपण पाहतोय यावेळी चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकिंग फलंदाज सलामीचा फलंदाज भूषण आहे. खूप चांगली बॅटिंग भूषण आपल्या टीमसाठी करतोय. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, एक धाव तर कंप्लीट केली आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचे 3 चौकार आपण पाहतोय भूषणच्या बॅट मधून. या टीमचा तो उच्चांक मोडीत काढतील का मामनोल या संघ. 69 धाव बनवल्यात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. विकी भोईर राईटम राऊंड विकेट. यावेळीस खूप चांगला चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, सुटकेचा श्वास घेतला असेल, कारण की चौकार षटकारांची आतिषबाजी होत होती मामनोली या टीमच्या माध्यमातून आणि भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल फेकलाय गोलंदाज विकी भोईरने. 69 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, झेलची शक्यता होती, चांगला प्रयत्न केला होता स्टेनच्या पाठीमागे झेल पकडण्याचा, परंतु शेवटच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटला आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 69 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 चेंडू होती 3 चौकार आणि त्यानंतर ते 2 चेंडू डॉट बॉल हाताळतोय गोलंदाज विकी भोईर. राईटम राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 70 धावा धावफलकावरती. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी मामनोली या टीमची धावसंख्या आहे 70 धावा. अप्रतिम सुरुवात केली आहे मामनोली या टीमने. उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि मान्यवरांच्या माहितीसाठी आपण पाहतोय सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधील दुसरा सामना मामनोली विपक्ष केळणी या 2 टीममध्ये. सुरू आहे केळणी विपक्ष मामनोली. जो संघ या सामन्यातून जिंकेल त्या संघाला त्वरित सामना खेळावा लागेल मानिवली या टीम समोर आणि तो सामना 4 षटकांचा असेल. फक्त पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की ओमसाई मानिवली या टीमने पहिला सामना जिंकला आणि दुसरा सामना सुरू आहे आणि गोलंदाज सज्ज होतो या अंतिम षटकामध्ये राकेश भोईर सज्ज होतोय. या अंतिम षटकामध्ये 2 धावांची पॅनल्टी देखील आहे, ती म्हणजेच
केळणी या टीमला इनिंग संपल्यानंतर त्या 2 धावा ॲड होतील मामनोली या टीमच्या स्कोर कार्डमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावी चांगला फटका आपण पाहतो. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सिक्स 76 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली होती आणि त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती आणि पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय राकेश भोईरचं. धावसंख्या 76 धावा धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी होती या मैदानावरती आपण पाहतोय ती म्हणजेच मामनोली या टीमच्या माध्यमातून. मानिवली या टीमने 81 धावा बनवल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि आता मात्र 5 धावा दूर आहे आणि त्यांचा विक्रम मोडीत काढतील का हा आई गावदेवी मामनोली संघ. अप्रतिम फलंदाजी होते मामनोली या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो राकेश भोईर. स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण. यावेळी चांगला चेंडू स्ट्रॉंग अपील केली आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 77 धावा धावफलकावरती. 77 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक सुरू आहे ज्याला क्रिकेटमध्ये स्लोगोवरचं षटक म्हटलं तर हाणामारचं षटक सुरू आहे गोलंदाज राकेश भोईरचं. अप्रतिम फलंदाजी झाली आहे. ज्याप्रमाणे प्रशांतने सुरुवात केली होती, ज्याप्रमाणे प्रवीणने आपल्या टीमसाठी बॅटिंग केली आणि भूषण आपल्या टीमसाठी खूप चांगली फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय चंदन हा फलंदाज. भूषण आणि चंदन ही जोडी आपण पाहतो. राकेश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका आपण पाहतो. क्रिकेट मधला सेफ फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. षटकार. याच पद्धतीत उच्चांक नोंदवतोय आई गावदेवी क्रिकेट संघ मामनोली. 83 धाव बनवल्यात. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा धावा आणि धावा पाहतोय आपण. चौकार षटकारांची आतिषबाजी या मैदानावरती होतीये. खरपून समाचार घेतला जातोय केळणी टीमच्या गोलंदाजांचा. 31 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय भूषण. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. प्रशांतने देखील 30 धावांचं योगदान दिलं होतं. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी. षटकार. एकोणनव्वद धावा धावफलकावरती. भूषणची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या भूषणसाठी. सलगचे 3 षटकार आपण पाहतोय भूषणच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी. भूषण नावाचं वादळ निर्माण झालंय. वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण मुकेश गायकरच्या बॅटमधून या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पाहिलं. 63 धावा बनवल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये 37 धावा बनवल्यात फलंदाज भूषणने. 13 धावा दूर आहे अर्धशतकापासून आणि या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज राकेश. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी. षटकार. धावसंख्या 95 95 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तो म्हणजेच भूषण. या षटकामध्ये सलगचे 4 षटकार आपण पाहतोय. एकंदरीत 4 चेंडूंमध्ये 25 धावा खर्च करतोय गोलंदाज राकेश भोईर. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारून एक विक्रम पूर्ण करेल का या मैदानावरती भूषण हा फलंदाज.
4 चेंडूमध्ये 4 षटकार आपण पाहतो भूषणच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम फलंदाजी तो आपल्या टीमसाठी करतोय. यावीस लाईन पाहावी लागेल. मानसिक दडपण, दबाव दबाव आणि दबाव निर्माण झालाय आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतोय. वाईटचा इशारा येतोय. 96 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. खोदूनकर चेंडूला अप्रतिम टायमिंग आपण पाहतो. तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण विकी भोईरचं. 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 98 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय भूषण हा फलंदाज. 98 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई गावदेवी मामनोली या टीमची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण. वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पूर्ण करेल का भूषण? यावेळी चांगला फटका आपण पाहतो. ब्लॉकरचा वापर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण विकी भोईरचं. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावबाची संधी आहे आणि धाव देखील पूर्ण होते आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून हा चौकार मिळतोय आणि अर्धशतक पूर्ण झालंय भूषणचं. एकूण धाव मिळते या चेंडूवरती 7 धावा. या 7 धाव मिळत आहेत आणि वैयक्तिक 52 धाव बनवल्यात भूषणने. एकदा जोरदार टाळ्या भूषणसाठी. आणि संघाची धावसंख्या आहे 105 आणि 106 धावांचं लक्ष ठेवलंय मामनोली या टीमने केळणी या टीम समोर. यापुढील सामना असेल आणि 2 धावांची पेनल्टी देखील आहे. 107 धावा आणि 108 धावांचं लक्ष ठेवलंय केळणी या टीम समोर मामनोली या टीमने. यापुढील सामना असेल आई ओमसाई मानिवली या टीमचा सामना आहे. कारण की जो संघ जिंकेल या सामन्यातून त्या संघाला त्वरित सामना खेळावा लागेल. स्मिता हास्य आहे, खुश आहेत, आनंदित आहेत. प्रवीण विशे आपल्या टीमवरती 107 धाव बनवले आहेत आणि 108 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच केळणी या टीम समोर. पहिल्या इनिंगमध्ये योगेश मडवी सर काल आपण पाहिल्या होत्या फक्त 49 धावा 5 षटकांमध्ये आणि आज पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 81 धावा आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 105 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या. एकूण 107 धावा आणि 108 धावांचं लक्ष आहे ते म्हणजेच संघर्ष 11 केळणी या टीम समोर. परंतु केळणी टीममध्ये विक्की भोईर आहे. विक्की भोईर जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पलवित असतील. कारण की रणमशीन आहे विक्की भोईर. विक्की भोईरमध्ये ती क्षमता आहे कोणत्याही क्षणी सामना जिंकून देण्याची केळणी टीमला. आणि सलामीचे फलंदाज आपण पाहतोय विक्की भोईर आणि संदेश ही जोडी. तर 108 धावांचं लक्ष आहे आणि 108 धावांचा पाठलाग
कशा प्रकारे केला जाईल याचं धावतवरणे ऐकूया आपण. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती माझे साथी समालोचक, आमचे आदर्श, आमचे मार्गदर्शक योगेश मडवी सर यांना. तो थैंक यू सो मच रोशन, बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करते हैं हम ऑप्टिकल चषक 2021 में. एक बेहतरीन प्रतियोगिता दोस्तों. कल गेंदबाजों के 3 नाम रहा था और आज का नाम बल्लेबाजों के नाम पर है, क्योंकि पहला मुकाबला आपने देखा होगा 81 रन बनाते 82 रनों का लक्ष्य रखा था. उस मुकाबले में 63 रन की एक नायाब पारी खेली थी मुकेश गायकर ने, और इस मुकाबले में हम बात करेंगे तो 100 पूरा हो चुका है. 107 रन टीम ने बनाए, एक विक्रम बनाए, एक इतिहास बनाए मैदान के ऊपर बल्लेबाजी करने वाली आई गांव देवी मामलोली टीम. और मामलोली टीम ने के बल्लेबाज भूषण विशेष जिन्होंने 52 रन बनाए. इस प्रतियोगिता का दूसरा अर्धशतक. अगला मुकाबला होगा यहां मैदान के ऊपर मनोहर लायंस मामनोली और आई गांव देवी कांबा के बीच होगा मुकाबला. तो दोनों कप्तान शीघ्र प्रस्थान के लिए टॉस के लिए. अगला मुकाबला होगा बिग बाइट पहले राउंड का तीसरा मुकाबला, आने वाला मुकाबला. फिर एक बार चलते हैं मैदान के ऊपर. दोनों टीम को शुभकामनाएं देते हैं. मुकाबला जीतने के लिए 108 रनों का बड़ा लक्ष्य और पीछा करने उतरी ये सलामी ताकतवर जोड़ी. पहली गेंद के ऊपर गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, और पहली गेंद के ऊपर बताया सामने वाली टीम को कि हम भी लड़ सकते हैं और इतना रन हम भी बना सकते हैं. गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन. तो नितिन जी दुल्ले साहब जिनकी शुरुआतों से टॉस होगा, अगला मुकाबला बिग फाइट होगा. मगर इस मुकाबले की बात करेंगे, दोनों तगड़ी टीमें एक दूसरे के सामने. 108 रनों का लक्ष्य. पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद उड़ाया गेंद को सीधे वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. लॉन्ग 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 बिग वे. से बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और दोस्तों कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. 108 रनों का लक्ष्य है, और क्या कमाल की शुरुआत मैदान के ऊपर. ये देखिए फुल टॉस गेंद गैप में गई विकेट कीपर के पीछे. जब तक गेंद को रोकने में कामयाब होते अपर फील्डर, तब तक यहां पर बल्लेबाज के पास मौका था रन लेने का. इस 2 रन के साथ टीम पहुंची है 12 के ऊपर. 108 रनों का बड़ा लक्ष्य मैदान के ऊपर है. बिल्कुल यहां से शुरुआत भी बेहतरीन हो चुकी है. ऐसी शुरुआत रखते हैं तो इस मुकाबले को जीतने का सपना ये टीम जरूर रख पाएगी. और इस बार सामने की तरफ खेला, गेंद आती हुई मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ. जब तक गेंद को रोके फेंके, मौका था बल्लेबाज के पास 1 रन का. प्रति ओवर की हम बात करेंगे तो 21.80 की औसत 60 की औसत पानी है मैदान के ऊपर. मुकाबला जीतने के लिए 21.60 की औसत से रन बढ़ोने, यानी कि तकरीबन प्रति ओवर 22 रन बनाना है इस टीम को. और अब तक टीम की टोटल बन चुके हैं. पहला ओवर प्रगति पर है, टीम की टोटल 14 पर पहुंची है. यह अच्छी गेंद, और ये देखिए रन लेने की कोशिश थी मगर ना रन नहीं मिलेगा. डॉट बॉल की समाप्ति. टीम की टोटल है 14 रन. आखिरी गेंद है, आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा हिट, एक चौका एक छक्का. कई तो मुकाबले में तब्दीली हो सकती है, क्योंकि 108 रनों का जो टारगेट रखा है, लक्ष्य बहुत बड़ा है, मगर उसे हासिल करने की अब ताकत इस बल्लेबाजों में. अब तक शानदार शुरुआत दिखाई दी, मगर इस बार ये बेहतरीन गेंद पड़ने के बाद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी और डॉट बॉल की समाप्ति. ओवर की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बनी है केवल 14 रन बगैर विकेट के नुकसान पर. खेलनी टीम जिसके सामने 108 रनों का लक्ष्य है,
पहले ओवर में शुरुआत लग रहा था, शुरुआत में 2 बड़े स्ट्रोक आए और ऐसे लग रहा था कि इस मुकाबले में एक ऊंची उड़ान भर सकती है, मगर गेंदबाजी बेहतरीन हुई। उसके बाद में जो गेंदबाजी हुई, केवल 4 गेंद में 4 रन दिए लास्ट 4 बॉल में, और टीम की टोटल बनी है अब तक 14 रन। जीत के लिए अभी भी हम बात करेंगे तो इस मैदान के ऊपर संघर्ष करना होगा, क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है इस मैदान के ऊपर। अभी भी 94 रनों की आवश्यकता, 4 ओवर बचे और 94 रनों की आवश्यकता। इस मुकाबले में हम बात करेंगे क्या कमाल की बल्लेबाजी आई गाउदेवी मामनोली टीम के इन बल्लेबाजों ने की थी, और खासतौर पर भूषण विशे जिन्होंने 52 रन की नायाब पारी खेली, अर्धशतक लगा इस प्रतियोगिता का दूसरा अर्धशतक, और टीम ने पहली मर्तबा इस मैदान के ऊपर इस प्रतियोगिता का शतक बनाया, यानी कि 107 रन ये हाईएस्ट टोटल इस मैदान के ऊपर बन चुका है। तो सेकेंड ओवर गेंदबाजी के लिए तैयार कल्पेश, सलामी वीर बल्लेबाज अभी भी मैदान के ऊपर है, विकी और संदेश। इस बार सामने की तरफ खेला है और गेंद हवा में चिड़िया छिप गई खेत में, पहला विकेट, बैक टू द डगआउट। परिकांत हुआ बिल्कुल, हर बल्लेबाज जानते हैं कि आपने को अभी हर गेंद के ऊपर प्रहार करना है, अटैकिंग क्रिकेट की जरूरत है, और ऐसे समय में जो दबाव होता है बल्लेबाजों के ऊपर, उस दबाव में खेलते हुए इस बल्लेबाज के परिकांत हुआ। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए जयेश, जीतने के लिए अभी भी 94 रनों की आवश्यकता। लक्ष्य तो बहुत बड़ा है, पहाड़ से भी ज्यादा ऊंचा, ये लक्ष्य किस तरह से हासिल करेंगे। अभी भी मैदान के ऊपर विकी जैसे बल्लेबाज हैं जो इस मुकाबले को जीतने का सपना रख रहे हैं इस मैदान के ऊपर। ये देखिए बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक, और गेंद गई बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार, विकी के बल्ले से ये शानदार चौका। टीम की टोटल बनी है 18 रन। जीत के लिए अब हम बात करेंगे तो 90 रनों की आवश्यकता इस मैदान के ऊपर। बिल्कुल ये शानदार मुकाबला, कहते नहीं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। मान ली तो हार, अगर ठान ली तो जीत, और इस बल्लेबाज ने ठान ली है, इस मुकाबले को जीतने की कोशिश है, और इस बार गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर विकी के बल्ले से, और एक खूबसूरत चौका। यहाँ पर हमारे सम्मानीय योगी जी बनकरी साहब कांबा समाज सेवक जिनका आगमन हो चुका है, उनका भी हम इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत करते हैं। उनसे विनती करते हैं आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए। आपका भी इस प्रतियोगिता के माध्यम से अपटीकर चषक 2021 में हम तहे दिल से स्वागत करते हैं। 2 गेंद 2 चौके आ चुके, फिर एक बार मुकाबले में मैंने पहले कहा इस बल्लेबाज ने ठान ली है इस मुकाबले को जीतने की, और मैंने पहले भी कहा कि इस मुकाबले को जीत सकते हैं यदि अपने पास इतनी ताकत है और खुद को यहां पर साबित करते हैं, तो इस मुकाबले को भी आप जीत सकते हैं। अभी भी मन में एक ही सोच है, इस मुकाबले को मेरे को पार करना है, और बिल्कुल जो बल्लेबाजी हो रही इस बल्लेबाज द्वारा 3 चौके दागे 1 छक्का दागा, टीम की टोटल बनी इस समय 22 के ऊपर। शॉट गेंद और खेलने की कोशिश की ऑन साइड की तरफ, और बल्लेबाज विकी के पारिकांत होता हुआ बिग विकेट, टीम को लगता हुआ एक बेहतरीन झटका, बड़ा झटका, विकी बैक टू द डगआउट। विकी ने 3 चौके 1 छक्का दागा था। कोशिश थी इस बल्लेबाज की इस मुकाबले को जीतने की, क्योंकि लक्ष्य कितना भी बड़ा हो, आप में अगर ताकत हो तो मुकाबला आप जीत सकते हैं। और इस बार 2 विकेटें गिरी, सलामी जोड़ी मैदान के बाहर हुई है, वन डाउन। जयेश और राकेश 2 बल्लेबाज आ चुके हैं मैदान के ऊपर।
मगर अब रास्ता थोड़ा सा कठिन बन चुका है क्योंकि प्रति ओवर बनाने थे 21.60 की औसत, तकरीबन 22 की औसत से रन बटोरने थे और इस समय टीम की टोटल की बात करेंगे तो केवल 22 रन बने हैं। अब भी संघर्ष करना होगा इस मैदान के ऊपर। तो सेकंड पर फुल टॉस गेंद और इसे भेज दिया वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद, टाटा गुड बाय और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। हार बुलाती है मगर जाने का नहीं। अभी भी बता रहे बल्लेबाज ये मुकाबला हम भी जीत सकते हैं, हमारे पास भी इतनी ताकत है। और क्या कमाल की पारी कहते हुए टीम की टोटल बनी है 28 रन, जीत के लिए 80 रन की आवश्यकता। फिर एक बार इस समय स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ हमारी कमेंट्री बॉक्स के सामने गेंद बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत लाजवाब चौका। डीजे समाप्त हो चुका दौर के बाद 16.00 की औसत बरकरार रखते हुए यहाँ पर 32 रन बने, मगर अभी भी 76 रन की आवश्यकता है। 18 गेंदें बची है, अभी भी मुकाबला जीतने के लिए 76 रन की आवश्यकता। क्या कमाल की पारी कर रहे हैं, विकेट आउट हुए मगर एकमात्र बल्लेबाज संदेश जिन्होंने कोई योगदान नहीं दिया और इस समय जयेश जिनके बल्ले से 2 बड़े स्ट्रोक देखने को मिले, एक छक्का और एक चौका। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। अब इस मुकाबले में अभी भी ट्विस्ट है क्योंकि आने वाली 2 ओवरें मुकाबले का रुख है। आने वाली 2 ओवरें बल्लेबाजों ने खूब पिटाई की गेंदबाजों की, तो ये मुकाबला जीतने का सपना रख सकती इस मैदान के ऊपर केलनी टीम, जिनके नाम में ही संघर्ष है, संघर्ष 11 केलनी जिन्हें कहा जाता है। और इन्हें अभी भी यहां पर संघर्ष करना होगा। आने वाली 3 ओवर उनके लिए 2 ओवर उनके लिए महत्वपूर्ण है। इनके बल्लेबाजों ने खूब बल्लेबाजी की तो इस मुकाबले को जीतने का सपना वो भी रख सकते हैं। लक्ष्य बहुत बड़ा है, 108 रनों का। तो जीत के लिए हम बात करेंगे तो अभी भी 76 रनों की आवश्यकता, बचे हुए 18 गेंदे। चलो फील्डिंग की रचना करें, वक्त ना ले। मैंने पहले भी बताया वक्त की कीमत, क्योंकि वक्त आपके लिए नहीं रुकता, आपके लिए वक्त नहीं रुक सकता। हम हमेशा कहते हैं वक्त के लिए आपको रुकना पड़ेगा और आप ज्यादा वक्त जाया न करें। जीतने के लिए हम बात करेंगे तो अभी 76 रन की आवश्यकता। बल्लेबाजों की हम बात करें तो मिडिल ऑर्डर की ये जोड़ी जयेश और राकेश, जयेश के बल्ले से 2 गेंद में 10 रन आए तो अब राकेश स्ट्राइक एंड के ऊपर। राकेश को भी यहां पर बल्लेबाजी अच्छी दिखानी होगी इस मुकाबले को। यहां पर यह गेंद पड़ने के बाद ये देखिए विकेट कीपर के पीछे थोड़ा सा खराब कार्य और अंपायर का डिसीजन, वाइड बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, अंपायर डिसीजन वाइड। 1+1 ये 2 रन का इजाफा और 2 रन के साथ टीम पहुंची है इस समय 34 के ऊपर। तो जीत के लिए अभी भी 74 रन की आवश्यकता है। अभी भी मैदान के ऊपर 18 गेंदें बची है, 18 गेंदें 74 रनों की आवश्यकता। ये मुकाबला देखिए कड़ी धूप में चलता हुआ, दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ पहले दौर का ये दूसरा मुकाबला 2 बड़ी टीमों के बीच। अगला मुकाबला भी बेहतरीन होगा। ये गेंद सामने की तरफ, तेज तराज स्ट्रोक स्क्रीन के सामने और सीधे बाउंड्री लाइन के बाहर जयेश के बल्ले से और एक खूबसूरत लाजवाब स्ट्रोक चौका।
से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वाले को मिलता नहीं कुछ, जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जहान होता है। ये बल्लेबाज लड़ रहे हैं अभी मैदान के ऊपर अपनी टीम को जीत दिलाने के। जयेश अब तक मैदान के ऊपर 3 गेंद में 14 रन की नायाब पारी खेलते हुए। ये यहाँ का गेंद थी, बिल्कुल यहाँ पर सामने खेला, 1 रन पूरा, 1 से ज्यादा कुछ भी नहीं है। टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई टीम की टोटल पहुंच चुकी है 39 के ऊपर 39 रन बन चुके हैं इस ओवर की। ये महत्वपूर्ण ओवर है, तीसरा ओवर, और गेंदबाज बिल्कुल उठाने की कोशिश थी, गेंद पड़ने के बाद नीचे रहती हुई डॉट बॉल की समाप्ति। और जितने भी डॉट बॉल आएंगे उतना प्रेशर, उतना दबाव ज्यादा बढ़ सकता है इस टीम के ऊपर, संघर्ष 11 केलनी टीम के ऊपर। स्वर्गीय नामदेव भोईर संघर्ष 11 केलनी टीम मैदान के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। 108 रनों का लक्ष्य है, 1 रन मिला, 1 के ऊपर संतुष्ट होना पड़ा, और 1 से कोई फर्क नहीं पड़ेगा ये फील्डिंग करने वाली टीम को, क्योंकि 1-1 रन से ये टीम तो मुकाबला नहीं जीत पाएगी। टीम की टोटल बनी है 40 के ऊपर, अभी भी बहुत बड़ा लक्ष्य है, अभी भी 68 रन यहां से बनाने। ये बेहतरीन स्ट्रोक, ओवर पिच गेंद थी और सीधे फेंक दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। लॉन्ग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क, 6 रन। रन बने। अब तक हम 3 ओवर की बात करेंगे तो बल्लेबाजी जब मामूली टीम कर रही थी तो उनका स्कोर था 3 ओवर में 57 रन, यानी कि 5 रन दूर है ये टीम। अभी भी ऐसी बिल्कुल मुकाबले की बात करेंगे तो बिल्कुल 5 रन ही दूर है। तो आने वाली 2 ओवर में अब चाहिए 56 रन की आवश्यकता। बिल्कुल यहां पर हम बात करेंगे केलनी टीम को। केलनी टीम को ये मुकाबला कहां महंगा पड़ा, जिनका आखिरी ओवर राकेश ने फेंका था 35 रन उन्होंने खर्च किए, वहां पर उनको महंगा साबित हुआ। मगर अभी भी वक्त है राकेश के पास, जयेश के पास इस मुकाबले को जीतने का, क्योंकि अब बारी तुम्हारी है। पहले बारी में जिस तरह से बल्लेबाजी हुई है वो बल्लेबाजी दिखानी होगी। 12 गेंद 56 रन की आवश्यकता, प्रति ओवर 28 रन बनाने होंगे। अब थोड़ा सा कार्य कठिन है, मगर कठिन ही कार्य में आपको बरसना होगा। जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। अब मुकाबले में ये ओवर होगा टर्निंग पॉइंट। इस ओवर में बल्लेबाज है स्ट्राइक एंड पर राकेश, जिस तरह से गेंदबाजी के ऊपर उनके प्रहार हुए थे अब वो प्रहार इस बल्लेबाज को करने इस ओवर में। बिल्कुल बेहतरीन गेंद मिडल पर पाए गए और अंपायर की उंगली आसमान की तरफ।
यानी कि बल्लेबाज राकेश के पारी गांध दावा। ग्यारह गेंद में 56 रन की आवश्यकता, जीतने के लिए 56 रन की आवश्यकता। बहुत बड़ा फाइट दिया था बिल्कुल इस मैदान के ऊपर। सामने वाली टीम एक बड़ी टोटल लगाने के बाद भी संघर्ष करना पड़ा इस मैदान के ऊपर और अब तक 11 गेंद में 56 रन की आवश्यकता। टीम की टोटल 52 रन। इस बार सामने खेला, इस बार स्क्वायर लेग तरफ खिलाड़ी मौजूद, कैच ड्रॉप हुआ और 1 रन मिलेगा। 1 रन से टीम की टोटल आगे बढ़ेगी। 53 रन बने, अब जीतने के लिए 55 रन की आवश्यकता है। 10 गेंदे 55 रन की आवश्यकता। जयेश में वो दम है क्योंकि ये एकमात्र ऐसे बल्लेबाज है उन्होंने अभी भी यहां पर मुकाबला जीतने का सपना रखा है। और बेहतरीन लाइन को फड़ लिया जल्दी और सीधे फेंक दिया स्क्वायर लेग के ऊपर से बाउंड्री लाइन के पार। 6 रन। की बल्लेबाजी जयेश की सराहना करूंगा क्योंकि अब तक उनके बल्ले से 4 छक्के और 2 चौके बल्लेबाज के बल्ले से देखने को मिले। टीम की टोटल आगे बढ़ती हुई इस समय 59 रन। अब जीतने के लिए 49 रन की आवश्यकता। 9 गेंदें बची है। क्या कमाल की फाइटर है मैदान के ऊपर। ये जयेश अभी भी मैदान के ऊपर लड़ रहे। शॉट एंड पुल सक्सेसफुल, पावरफुल बैटिंग, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। बिग 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 सिक्सर। की पारी खेलते हुए इस समय लगातार छक्के लगे हैं। इस बल्लेबाज के बल्ले से 4 लगातार छक्के इस बल्लेबाज ने लगाए। अब तक हम बात करेंगे राजेश की और टीम की टोटल 65 पर पहुंची है। जीतने के लिए 43 रन की आवश्यकता। बची हुई 8 गेंदे सॉरी, और जीतने के लिए 43 रन की आवश्यकता। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। इस बल्लेबाज का हौसला बुलंद है और अब तक वो दिखा रहे मैदान के ऊपर हम भी किसी से कम नहीं है। बिल्कुल ये मुकाबला बेहतरीन मुकाबला। कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को हमेशा बाजीगर कहते हैं। फुल टॉस थी और सामने की तरफ खेला है और जब तक गेंद को रोके और फेंके बल्लेबाज के पास मौका मिला 2 रन का और इस 2 रन से टीम आगे बढ़ती हुई। टीम का टोटल पहुंचा है 67 रन। आप जीतने के लिए चाहिए 41 रन की आवश्यकता। 7 गेंदे 41 रन। कमाल की पारी इस बल्लेबाज ने खेली है। फोर्टी 41 पर खेल रहे बल्लेबाज। ये देखिए फिर एक बार पैडल स्वीप किया, कारपेट ड्राइव गेंद आती हुई जब तक स्क्वायर लेग में 1 ही रन मिलेगा। अब जीतने के लिए चाहिए 40 रन। टीम की टोटल है 68। अब 40 रन आखिरी ओवर में। ये देखिए किस तरह से हुआ मुकाबला। राकेश ने जो ओवर फेंका था 35 रन, कहीं तो महंगा साबित हुआ और अब जीतने के लिए आखिरी ओवर में 40 रन की आवश्यकता। हम बात करेंगे इस मुकाबले की तो ये मुकाबला कई तो एक तरफा हुआ है, मगर जो बल्लेबाजी की है, जो फाइट सामने बल्लेबाज जयेश ने 42 बना इस बल्लेबाज ने अब तक। और क्या कमाल की पारी के लिए 68 रन बने 4 ओवर में। लक्ष्य में कहूंगा बहुत बड़ा था। उनकी शुरुआत भी अच्छी नहीं हुई और उसके बाद जैसे जयेश को मौका मिला उन्होंने कमाल की पारी खेली। अब 8 रन बनेंगे तो इस प्रतियोगिता में और एक अर्धशतक होगा।
जयेश सेकंड पर बल्लेबाज, सामने की तरफ खेला लाजवाब स्ट्रोक और सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। अभी भी हार नहीं मान रहे मैदान के ऊपर, अभी भी मुकाबले में जान लेके आ रहा है। टीम की टोटल आगे बढ़ती हुई और इस बल्लेबाज के बने 48 रन, केवल 2 रन दूर अपने अर्धशतक से। चौतीस रन की आवश्यकता, सामने की तरफ खेला कारपेट ड्राइव, बेहतरीन स्ट्रोक गैप में और ये 4 रन, अर्धशतक पूरा। जयेश बिल्कुल अर्धशतक लगाने के बाद भी खुश नहीं है, जान रहे कि मुकाबला हाथ से निकल चुका है, मगर अभी भी मैदान के ऊपर अपनी ताकत दिखा रहे। 52 रन बनाए इस बल्लेबाज ने और इस बार भूषण विषय जिन्होंने भी 52 रन बनाए थे और उसको जवाब देते हुए इस बल्लेबाज ने 52 रन बनाए। जीतने के लिए चाहिए 4 गेंद 30 रन की आवश्यकता। जहाबाज खिलाड़ी मैदान के ऊपर है, ऐसे जहाबाज और जिगरबाज खिलाड़ी दोस्तों हर टीम में एकाध होते ही है और इस समय यह बल्लेबाजी जयेश द्वारा और इस बार 1 रन जरूर मिलेगा लेग बैक के स्वरूप में। तो अगला मुकाबला होगा आएगा औद्योगिक कांबा वर्सेस मनोहर लायंस मामलोली और टॉस जीता है कांबा टीम ने। तो बिल्कुल अगला मुकाबला बिग फाइट होगा दोस्तों। बिल्कुल बेहतरीन प्रदर्शन किया, मुकाबला गंवाना पड़ा मगर सामने वाली टीम को बहुत बड़ी टक्कर दी इस बल्लेबाज ने। जयेश जो खेल रहे मैदान के ऊपर सिंगल मिली और टीम की टोटल 80 रन 80 रन बन चुके दोस्तों। 108 रनों का लक्ष्य था, लक्ष्य बहुत बड़ा था मगर अब तक जो बल्लेबाजी देखने को मिली और डॉट बॉल की समाप्ति। आखिरी ओवर की आखिरी गेंद है भूषण की, भूषण विषय जिन्होंने बल्लेबाजी कमाल की थी। 52 रन उन्होंने भी बनाए और जो सेकंड पर बल्लेबाज है उन्होंने भी 52 रन बनाए अब तक। और आखिरी गेंद 52 रन नॉट आउट, दोनों बल्लेबाज बिल्कुल कांग्रेचुलेशन, हम शुभकामनाएं देंगे मामनोली टीम जिन्होंने यह मुकाबला जीता। हार्ड लक खेलने टीम, मुकाबला गंवाना पड़ा इस मैदान के ऊपर। मामलोली टीम ना मात्र दुसऱ्या बाजूला केळणी टीमचं देखील कौतुक करेल। हारले पण वाघा सारखे लढले, काय जबरदस्त खेळी केली जयेशनं। 52 धाबा नॉट आउट आणि दुसऱ्या बाजूला भूषण विषय ज्यानं 52 धाबा केल्या आणि त्याचं देखील अभिनंदन करूया। आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो भूषण विषय 52 रन्स त्या खेळाडूने बनवल्या, तो खेळाडू बनलाय मॅन ऑफ द मॅच। तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रुपेशजी बासरे साहेबांच्या शुभाचे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। वेल प्लेड भूषण, वेल प्लेड, जबरदस्त खेळ झाला आज। दोन्ही टीमच्या वतीनं एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाला। मी सुरुवातीला सांगितलं की आज तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट, आज तुम्हाला क्वालिटी लेवलचा क्रिकेट तुम्हाला जरूर मैदानावरती पाहायला मिळेल। पहिल्या मॅच मध्ये देखील तो क्रिकेट पाहायला मिळाला आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील 2 अर्धशतकं लागली गेली आहेत। तर भूषण मॅन ऑफ द मॅच